महाराष्ट्र शासनाने आणलेले धर्मांतर बंदी विधेयक हे राज्याच्या पुरोगामी परंपरेला काळीमा फासणारे असून संविधानाने दिलेल्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. हे विधेयक म्हणजे केवळ कागदावरचा मसुदा नसून धम्मदीक्षेच्या ऐतिहासिक वारशाला नख लावण्याचा आणि शाहू, फुले, आंबेडकरी विचारांच्या सत्तेचा पराभव करण्याचा एक विशिष्ट अजेंडा आहे. अशा जळजळीत शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आमदार नितीन राऊत यांनी सभागृहात सरकारवर हल्लाबोल केला. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य संरक्षण विधेयकवर आपले परखड मत मांडताना डॉक्टर राऊत बोलत होते. डॉक्टर राऊत यांनी संविधानाच्या कलम 25, 21 आणि 13चा दाखला देत या विधेयकाची चिरफाड केली. संविधान प्रत्येक नागरिकाला आपल्या पसंतीचा धर्म मानण्याचा आणि पाळण्याचा अधिकार देते. सर्वोच्च न्यायालयाने पुट्टास्वामी आणि हदिया खटल्यात स्पष्ट केले आहे की एखाद्याने कोणाशी लग्न करावे किंवा कोणता धर्म स्वीकारावा हा पूर्णपणे वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र हे सरकार जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लोकांच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न करत आहे, जे गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे, असे ते म्हणाले. कडी जाणवतं अध्यक्ष महोदय, त्यामुळे मला या ठिकाणी असं वाटतं की हे सरकार आज कुणाच्या इशाऱ्यावर चालतं. अध्यक्ष महोदय, हे विधेयक म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतील शाहू, फुले, आंबेडकरी विचारांच्या सत्तेचा पराभव आणि एका विशिष्ट अदृश्य शक्तीच्या अजेंड्याचा विषय तर नाही. अध्यक्ष महोदय, हे विधेयक म्हणजे मेड इन महाराष्ट्र नाही, तर हे इम्पोर्टेड आहे. उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये जे प्रयोग फोल ठरले तेच प्रयोग आता आपल्या महाराष्ट्राचं हे पुरोगामी सरकार आपल्या प्रयोगशाळेत राबवण्यासाठी जर जात असेल तर त्याची क्यू मात्र या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही. अध्यक्ष महोदय, खरं जर पाहिलं तर सरकार म्हणते की आम्ही डबल इंजिन आहोत, पण तुमची इंजिन विकासाच्या रुळावरून घसरून आता थेट लोकांच्या खासगी आयुष्यात जर शिरली आहे असेल तर काय म्हणावं. अध्यक्ष महोदय, आपण एकीकडे दिल्लीहून आलेल्या आदेशावर चालणारं हे सरकार महाराष्ट्राच्या अस्मितेचा, वैयक्तिकच्या स्वातंत्र्याचा बळी देत आहे की दुसऱ्या राज्यांमध्ये किंवा कुठेतरी निवडणुका होत असतील तर ध्रुवीकरण करण्यासाठीचा केवलवाना प्रयत्न तर नाही. या ठिकाणी एकीकडे तुम्ही लाडकी बहीण योजना आणून महिलांच्या सक्षमीकरणाचा गप्पा मारता, तर दुसरीकडे त्याच बहिणीला तू कुणाशी लग्न करावं आणि कोणता धर्म पाळावा यासाठी पोलिसांच्या दारात उभं करायला निघालात. अध्यक्ष महोदय, हे तुमचे डबल स्टँडर्ड दुटप्पीपणा नाही काय? आणि हा दुटप्पीपणा जर अध्यक्ष महोदय असा असेल तर महाराष्ट्रातील दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाला दहशतीखाली ठेवून समाजात सलोखा बिघडवण्याचा हा एक नवीन प्रयत्न या ठिकाणी सरकार करत आहे असा माझा आरोप आहे. अध्यक्ष महोदय, जेव्हा शेतकरी आपल्या राज्यातला हमी भावासाठी रस्त्यावर आहे, जेव्हा शेतकरी आमचा आत्महत्या करायला प्रवृत्त होतो, जेव्हा कंत्राटी भरतीमुळे तरुण बेरोजगार आहेत, तेव्हा लोकांचे लक्ष मूळ प्रश्नावरून भटकवण्यासाठी हे धर्मांतराचं भूत तर या ठिकाणी उभं केलं जात नाही. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात आज गुन्हेगारी वाढली आहे. अहो, ड्रग्स आमच्याकडे कधी मिळत नव्हता, आता पानठेल्यावर मिळतो, फुटपाथवर मिळतो ड्रग. अध्यक्ष महोदय, ड्रगचं रॅकेट उघड होत आहे, महिला असुरक्षित आहेत. यावर आपण गप्प आहोत, पण लोकांच्या श्रद्धेवर पहारा ठेवण्यासाठी मात्र त्यांना विशेष पोलीस पथक हवी आहेत. अध्यक्ष महोदय, स्वतःच्या खात्याचं अपयश झाकण्यासाठी आणि विशिष्ट विचारधारेला खुश करण्यासाठी हा या खात्याचा राजकीय स्टंट तर नाही. अध्यक्ष महोदय, हा कायदा म्हणजे या ठिकाणी पोलीस राज आणण्याचा प्रयत्न तर नाही आहे किंवा खुला परवाना तर नाही. अध्यक्ष महोदय, आपण ज्या खुर्चीवर बसलात त्या खुर्चीवर बसणारे आणि आम्ही सुद्धा जेव्हा शपथ घेतो तेव्हा आम्ही संविधानाचा शपथ घेतो आणि कृती मात्र संविधानाच्या चिंधड्या उडवणारी आपण जर करत असू तर ज्या महापुरुषांनी या देशाला संविधान दिलं किंवा ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्मदीक्षेच्या इतिहासात वारशाला हे जर नख लावत असतील
तर त्याला आम्ही काय म्हणायला पाहिजे अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, म्हणून या ठिकाणी मांडत असताना मला असं म्हणावं लागतं की हे सरकार इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये माहिर आहे, हे तर मान्य करतो आम्ही, पण स्टेट मॅनेजमेंटमध्ये आपण पूर्णपणे नापास आहात. कारण पोलिसांची आणि सक्तीची मदत घेऊन जर आपण स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असाल तर मला वाटतं कुठंतरी आपली फसवणूक होत आहे. म्हणून आपल्या या राजकीय जे आपलं हे विधेयक आहे हे दिवाळखोरीचं लक्ष या ठिकाणी जाणवतं मला अध्यक्ष महोदय. म्हणून सत्ता येते अध्यक्ष महोदय, सत्ता जाते, पण लोकशाहीचा गळा घोटला तर इतिहास कुणालाही माफ करणार नाही अध्यक्ष महोदय. म्हणून या विधेयकाला मी या ठिकाणी विरोध करतो अध्यक्ष महोदय आणि थांबतो. धन्यवाद. धर्मांतराच्या ऐतिहासिक संदर्भावर बोलताना डॉक्टर राऊत आक्रमक झाले. ते म्हणाले, 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली घोषणा शोषितांच्या गुलामगिरीतून मुक्तीची वाट होती. आज हे विधेयक आणून सरकार उपेक्षितांच्या सन्मानाने जगण्याच्या अधिकारावर गदा आणत आहे. हे विधेयक मेड इन महाराष्ट्र नसून गुजरात आणि उत्तर प्रदेशातून इम्पोर्ट केलेले आहे. शेवटी सत्ता येते आणि जाते, पण लोकशाहीचा गळा घोटला तर इतिहास कोणालाही माफ करणार नाही असा इशारा देत डॉक्टर नितीन राऊत यांनी या विधेयकाला सभागृहात तीव्र विरोध दर्शविला. कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद, न्यूज नागपूर. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.